स्तंभा की जबान बहुत चलती है बोले, उस स्तंभा की जबान काट डालो. अहो माझ्या राजांच्या त्या जीभ कापायची होती. हापशे आले, लखलखती नंगी तलवार घेऊन आले. हापशे जवळ आले आणि माझ्या शंभू राजांची त्या ठिकाणी जीभ कापणारच. तर माझ्या शंभू राजांनी आपल्या दाताने तोंड पॅक त्या ठिकाणी बंद करून घेतलं आणि महाराज त्या ठिकाणी माझे शंभूराजे तोंड उघडतच नव्हते. त्यावेळेस त्या हापशाने खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या शंभू राजांचे त्या ठिकाणी तोंड उघडलं नाही. अहो सिंहाचा जबडा फाडला त्याने, त्या राजाचं तोंड उघडणार आहे का यांच्याकडून. पण त्या हापशाच्या डोक्यामध्ये युक्ती आली. त्याने छत्रपती संभाजी राजांचं नाक दाबून धरलं, श्वास गुदगुदला आणि माझ्या शंभू राजांनी तोंड उघडलं. कशी जीभ बाहेर आली तसं त्या हापशाने माझ्या शंभू राजांची जीभ कापली महाराज. अहो जी जीभ आयुष्यभर जय जिजाऊ जय शिवराय बोलले, अहो जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली आऊसाहेब आपला नातू आहोत आऊसाहेब आपण. जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली आबासाहेब द्या की आबासाहेब मोहीम, आबासाहेब द्या की मोहीम, आम्ही तुमचे पुत्र आहोत आबासाहेब द्या की मोहीम. जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली हंबीर मामा आम्ही तुमचे भाचे आहोत. आता ते बोलण्यासाठी ती जीभ उरणार नव्हती. माझ्या शंभू राजांची जीभ कापली. माझ्या शंभू राजांची जीभ मातीत कोसळली. ती जीभ सुद्धा माझ्या राजांपासून पोरकं होण्यासाठी तयार नव्हती महाराज. तरी देखील तिला तयार व्हावं लागलं. महाराज शेवटची सजा असे लालबुंद माझे छत्रपती संभाजी राजे झाले होते. हळू मला शिंदूर फासावा अशी अवस्था यांनी माझ्या शंभू राजांची केली होती.